त्यांची लागू मजमाती काय करावी साधने काय एक नोहे तेने शेष घेईन उच्चिष्ट धाय धरणीवरी पोट काय करावी साधने काय एक नोहे तेने तुका मने संतापाई जीव ठेविला निश्चयी काय करावी साधने काय एक नोहे तेने विठ्ठल महायोगे पीठे तटे भीम्यरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागष्टतष्टं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुगत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उधारा सोपान देवा विठ्ठल प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाण्यातून शब्दरत्नाची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषांनी झळकवला वेद उपनिषद गीता भागवत यांचं मंथन करून पंचवेद गात्याची निर्मिती केली भंडाऱ्या भोरड्या भामचंद्र डोंगरावर जाऊन आपल्या परमार्थाची साधना करून एक इतिहासातला अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर लिहिला भोलोबा कणकईच्या हे ज्ञानरत्न जन्माला आलं मराठमोळ्या शब्दाला अमृताची गोडी आणि तलवारीची धार आली
त्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या मुखातून निघालेले अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्य आहे. आता परिहार संतोष महाराज द्यायची गरज नाही, महाराज जुनाच आहे, गेल्या वर्षीचा म्हणलं शिंदे मामा. ही योगायोगाच्या गोष्टी आहेत. शिंदे मामा च्या सानिध्यातून गेल्या वर्षी ही तारीख भेटली देवाच्या नशिबाला. आणि संतोष महाराजाला म्हणलं, ती तर म्हणली आता कायमस्वरूपी तुमचीच तारीख, तरी मला विश्वास आला नाही. म्हणलं रुमाल टाकून जातो. म्हणलं रुमाल टाकल्यास आपली जागा फिक्स. एस टी मध्ये गर्दी असल्यास रुमालच टाकावं लागते आणि जागा फिक्स राहते. आज सर्व गुणजन मंडळी उपस्थित, आमचे शिंदे मामा आहेत, योगेश महाराज, मुरलीधर महाराज, महेश महाराज, बरोबर आहे. मला आल्या आल्या म्हणले तुम्ही महाराज दिसणार. म्हणलं का पोतराज दिसालो. आल्या आल्या म्हणले पॅन्ट चेडीवर होतो, आणि ती म्हणली महाराज कशी काय, महाराज कोण आहे. डबल डबल शिंदे मामा म्हणले हीच महाराज आहेत. आणि चहा पेल्यास म्हणते कोणते महाराज आहेत. मी म्हणलं मीच महाराज. कपड्यावरून दिसत नाही. मी म्हणलं मीच महाराज. आमचे इनेगरी बाबा असतील, आमचे तात्या असतील, गावातले एक भूषण आहे आमचे तात्या, म्हणजे भजनी मंडळ, आमचे वडील भाऊ. आणि ज्या मुखारिंदातून गोड शब्दाचं तुम्ही भागवत करीत आहात, भागवत ऐकत आहात. 7 दिवसाचं भागवत आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट खासियत आहे. कोणती? तुमचे मन तर निर्मळ होऊन जातील, पण आडनाव बी निर्मळ आहे. निवेदन शिव महाराज खाली भागवत तर निर्मळ महाराजच आहे. बरं कीर्तन आहे. हां बरोबर. ज्यांच्या मुखातून भागवत कसं जगावं हे शिकवते. बरं सर्वस्व देण्यासारखं आहे, पण इथं आता सगळेच आला तर सर्वस्व देऊन जावा. आता ते कीर्तनात मी बोलन. आणि गेल्या वर्षी मी अभंग घेतला होता, आठवतं का नाही? रणी निघता शूर न पाहे महागारी, ऐसा मजे धीरे राखे आता. सप्ताह सुरुवात 1 वर्ष झालं तर सप्ताहाला, आता हे दुसरा चालू आहे. प्रारंभ करताना की रणी निघता शूर म्हणजे एकदा रणांगणात उतरला की पुन्हा महागारी फिरायचं नाही म्हणून अभंग घेतला. संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, पुन्हा महागारी बघायचं नाही. सप्ताह अखंडित चालू राहू द्यायचं. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाकडे बस. आणि 2-3 दिवस झाला तुमच्यासाठी शेरच एक पाठ करून ठेवता, पण पाठ काय होईना. आता जर जमला तर जमला, ना तर हुकला तर पोतराज म्हणू का ह्यांच्यासारखं. ही मुले महाराज दिसतात, मी मुलं पोतराज का दिसत नाही. विषारी सापाला नाग म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात. संगीतातल्या गाण्याला राग म्हणतात, पेटलेल्या चिंगारीला आग म्हणतात, आणि परमार्थिक बाबतीत टाकळी परळीला ढाण्या वाघ म्हणतात. याच्यामध्ये खूप काही दडलंय बरं का. आता खाली बसणाऱ्याचंही नाव घेतो, काही अडचण घेऊ नका. एक उखाणा घेतो म्हणजे सगळ्याला. आमच्या समोर चॅनलवाले काय नाव आहे बरं, त्यांनाही धन्यवाद. पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायचा मांडरा. संतोष महाराज, तुम्ही माईक जमते का तुम्हाला? नेमकं काय काय जमतं ती मला लिस्ट करून द्या. आम्ही आलो म्हणजे तात्या, आम्ही आलो म्हणजे ही प्रेमासाठी आलो. शिंदे मामासाठी, तुमच्यासाठी, महाराज लोकांसाठी, ह्यांच्यासाठी.
ऐसे लोक येते प्रतिसाद. आम्ही तुमच्यासाठी आलो. नुसता फोन कराय उशीर की एका मिनिटात हाजीर. हो शिंदे मामा. आम्ही शिंदे मामा आमचे सोबत असतात. मुंबईला रत्नागिरीला सोबत गेलतो आम्ही. जरा बरं तर आहे तर मुंबईला गेलो 22 मजल्यावर होतो. कधी आपल्याला काही माहितीच नाही तिथं गेल्याला. त्यांनी फोन केला लिफ्ट वर या म्हणून. लिफ्टनं आता लिफ्टनं वर या म्हणजे आता गेला होता तर ते म्हणजे 14 नंबरचं 22 नंबरचं बटन दाबा. आम्ही 15 नंबरचं दाबलं. लिफ्ट तिथं लिफ्ट उतरली ती उतरली. कळालं पुन्हा मग पायऱ्या चढत चढत 22 मजल्यावर गेला. कार्यक्रम खाली चालू. कार्यक्रम चालू असताना फेटा वगैरे लिहिला. शिंदे मामाला नाही वडला म्हणजे जावा पुढे म्हणलं मी आलो असतो. फेटा लिहिला. मी म्हणलं अष्टगंध आहे. अष्टगंध ते म्हणले अष्टगंध नाही. बुका आहे का म्हणजे ती म्हणली बुका नाही. ती म्हणली कसला असते बुका माता माऊली म्हणली कसला. मी म्हणलं बुका नाही तर कुंकू तर द्या. ते माता माऊली म्हणली कुंकू नाही म्हणली टिकली आहे देऊ का. मी म्हणलं माता माऊली म्हणलं टिकली जर लिहून जर मी कीर्तनाला गेलो तर मला लोक काय म्हणतील. म्हणलं विठाला तुम्ही जिथं 7 दिवस आला ती सर्वस्व अर्पण करण्यासाठी आला. उग यायचं म्हणून यायचं नाही. करमणुकीला बरोबर आहे का. चला 7 दिवस भागवत ही ऐकणं होईल. जेवण बी होईल आणि करमणूक ही होईल. तसं नाही. करमणूक म्हणून नाही. एकदा रामायण ऐकाय तिघजण गेले गावाकडे. रामायण ऐकाय गेले. कोण कोण गेले. एक वाव आलं डोक्यात वा असणार. एक खरजुल आणि एक शेंबड. ती म्हणजे आपल्याला रामायण ऐकाय जायचं. रामायण ऐकाय गेलं. रामायण चालू झालं. ही डोकं खाजवाय चालू कर 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 कर. डोकं जी खाजवायला एक खातं खाजवायला खारजू. आणि शेंबड तर काय मग ती रामायण सांगणाऱ्याला डिस्टर्ब होत होता महाराज. आणि रामायणाचे अरे म्हणजे की उद्यापासून तुम्ही काही तर म्हणले का महाराज आम्हाला डिस्टर्ब व्हायला. म्हणले वा खाजवा कुठं ही खाजवा कुठं ती तर फुरफुर फुरफुर ओढायला. ते म्हणले काय आता तिघांनी ठरविलं काय हरकत नाही म्हणले. खरजूवालं म्हणलं वाला हे बघ तू अजिबात तू रामायणाला गेलास खाजवायचं नाही. ते मला बरं खाजवलं तर मागून एक ठेका दिल मला. मग वावाला खरदुल्याला म्हणलं तू बी खाजवायचं नाही. ते म्हणलं तू जर खाजील नाही तर मी बी खाजील. मग ती दोघं वावाले खरदुलवालं काय केलं. शेंबड्याला म्हणले तू बी फुरफुर करायचं नाही. लाळ खाली गळालं तरी हरकत पण फुरफुर करायचं नाही. त्यांचं ठरलं. रामायण ऐकल्याशिवाय तर आपल्याला करमत नाही. दुसऱ्या दिवशी रामायण ऐकाय गेले महाराज. आणि गेल्या सुरू झालं रामायण सुरू झालं. रावणानं सीता पळवून नेली आणि राम त्या सीतेच्या शोधत निघालेली आहे. तितक्यात ती वावाला कुठं बसायला त्याला डोसकं खाजवाय. त्याला खाजवाय बी ना काहीच नाही. तिथल्या तिथं उग मान फिरवायला ती पण खाजवाई ना. खाजवावं तर मागून एक ठेका पडत. खाजवावं तर मागून एक ठेका पडत. तर ती वावाला म्हणलं ती रामायणाच्या म्हणलं तुम्हाला रामायण सांगता येत नाही. म्हणलं मी सांगतो म्हणलं. ते आजोबा म्हणले हा वा म्हणले आता तरुण पिढी जर रामायण सांगायचं चालू त्याला आनंद वाटला. बसा म्हणले. वावाला बसलं म्हणले आताच आमच्या गुरुबंधूने सांगितलं की राम सीतेच्या शोधत निघालेले आहेत आणि शोधत करीत 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 शितूपाशी आलेले. आता शितू पार करून लंकेत जायचं. पण लंकेत जात असताना आता ही शितू कसा बांधा आणि आता कसं करावं म्हणून राम खाली बसले. राम खाली बसल्यास टेन्शन आलं म्हणलं रामाला. टेन्शन आल्यास करा डोसकं खाजी. करा डोसकं खाजून घे. माझं सांगायचं तात्पर्य थोडं लक्षात घ्या. डोकं त्यानं कर लय टेन्शन आलं मला. जितकं खाजू वाटलं तेवढं म्हणायला भरपूर टेन्शन आलं. खाजरवालं म्हणलं खेनं खाजून निघालं. खाजून निघालं. खरदुलवाला म्हणलं मी सांगतो म्हणलं रामायण. त्याचे बी बोट वळवळ करीत होते. मी सांगतो म्हणलं रामायण. तुला सांगायचं का सांग.
वावाला उठलं खरदुराला बसलं ती मला आताच आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं राम लंकेत आलेले आहेत, रावणाला सुद्धा कळलेलं आहे आणि राम रावण समोरासमोर झाले, सैन्य समोरासमोर झालं आणि रावणाचं सैन्य रामाचं सैन्य आक्रमण करीत आहेत, बाण गुन्ह्याला सोडित आहेत आणि ती जवळ जवळ सैन्य आलं, आल्याबरोबर त्यांची घुसला मुसळ झाली म्हणला, लय घुसला मुसळ झाली म्हणला, काय करावं काय. शेंबड्यावाल्याला म्हणला अर ह्यानं खाजून निघाल. शेंबड्यावाला म्हणला मी सांगतो म्हणला राम, तुम्हाला सांगायचं नाही म्हणला राम, तू सांग, तुला देखू नका म्हणला आम्ही काम करून निघाले. शेंबड बसल्यास काय युद्ध जोरात सुरू झालं, काय ते बघायचं कामच नाही मला, लय जोरात युद्ध. रावण आकाशात जायचा आणि एक बाणाचे 12 बाण व्हायचे, कसे चालवायचा, बाण पटापट ती पुसून निघाला. याचा अर्थ असा की शेवटच्या चरणात सांगितले की तुका म्हणे निश्चयी जीव ठेविला, तसं एक करमणूक म्हणून नाही, आपण देवाला इथं आल्याच्या नंतर सर्वस्व अर्पण करावं. बरोबर आहे का महाराज? म्हणून तर अभंग निवडला की संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. एक ताजं उदाहरण आहे शिंदे मामा, बरोबर आहे का? होय ताजं उदाहरण आहे कोणतं, परळी टाकायचं. त्यांनी गेल्या वर्षीपासून सप्ताह चालू केला आणि ही देवाकडे असं आमचं सगळ्याचं मागणं आहे की ही या स्थितीच्या पलीकडे स्थिती नाही, या गतीच्या पलीकडे गती नाही. चंद्र सूर्य असे तोपर्यंत ही सप्ताह अखंडित चालू राहील. गेल्या वर्षीची सगळी मंडळी आहे का बदलली? ती संतोष महाराज आले म्हणले 2-4 महाराज बदललेत. मी म्हणलं माझा पुढल्या वर्षी नंबर आहे काय? हाय शिंदे मामा आहे तोपर्यंत, संतोष महाराज तोपर्यंत आहे. मी म्हणलं विठाला विठाला. याच्यावर एक सुंदर दृष्टांत देतात ज्ञानोबा. नातरीनी देवाच्या परिवारी लोह्या रुतलिया हाती शस्त्रवरी आणि त्वरित ते बैसुनी का दरिद्र जीवन जीव. म्हणजे देव आहे, बरोबर आहे. आता माझी आज कीर्तनाची तारीख आहे. आज इतकं परेशानी झाली मतदान गावाकडे, आमच्या तिकडे गावाकडे एसटीच भेटन कशी तरी आठवून आला, 3 चाकी आठू बी इतका दूर मागून सोडायला पुढे त्या नाकात दुरे आहे. रेणापूर बस्तूर आला, रेणापूर फाट्यापासून लातूरला म्हणले ती 12:30ची गाडी नाही म्हणली, आता येतच नाही म्हणली गाडी, आता काय करावं. शिवशाही गाडी एक होती. मी मला आता ही ईशीची गाडी आहे, लांबून डोंगर सासरा दिसते पण जवळ गेल्यास कळत नाही. आणि ती ईशीची गाडी होती. ईशीची गाडी तुळजापूरच्या बस स्टँडच्या थोडं पुढे आली की ती बंदच पडली. ती बी दूर मारायची. पहिल्या ठिकाणी आठून दूर मारला आणि एसटीनं दूर मारला. देव बी म्हणला असं महाराज ईशीत जायलेत म्हणले, ह्याला उभारूनच न्यावं म्हणले. पुन्हा त्या दुसऱ्या एसटीत बसविलं महाराजांना. त्या मी म्हणलं कंडक्टरनं ते मी म्हणलं महाराज आहे म्हणलं, मला कीर्तनाला जायचं म्हणलं, कुठं तरी बसून द्या कुठल्या तरी एसटीत. ते म्हणले तुम्ही महाराज आधी पाया वरून खालून बघितलं का म्हणलं होतं तसं. मी म्हणलं मी महाराज आहे म्हणलं, दोस्तर फक्त लिहिलं नाही म्हणलं असल्या गर्दी म्हणून. लवकर मग त्यानं ते आमचं ऐकलं, आम्हा दोघालाच बसविलं म्हणलं, हे देवाच्या तितकी ताकद आहे. बसविलं, आला तिथून हे सगळं, पण नेमक्या टायमावर आला. बरोबर आहे. पत्रिका बघितली, संतोष महाराजांनी म्हणली पत्रिका टाकल्या, पत्रिका बघितली का? हो. ते म्हणले फोटो कसले निघाले? मी म्हणलं सगळे देखणे निघाले, सगळेच फोटो देखणे निघाले. म्हणजे मला बी फोन आलता की बाबा महाराज तुमची कीर्तनात तारीख घ्यायच्या, तुमचा एक फोटो पाठवा. मी म्हणलं पाठवायचं. एक फोटो पाठवला. ती म्हणलं थोडा द्या ना फोटो पाठवा. मी म्हणलं अजून कसला द्या ना पाहिजे. दुसरा फोटो पाठवल्यास म्हणले
क्लिअर आलं नाही म्हणले महाराज थोडा अजून द्या ना फोटो पाठवा. आता अजून दुसरा पाठवला, पहिला पाठवला ते द्याकनाच निघाला. मे बी बाथरूम मध्ये गेलो, एक संतूरचं साबण अख्खं पार केलं आणि एक क्रीमची पुडी पार केली आणि लावली. आणि पुन्हा महाराज शिल्पी घेतली, मोबाईलचा डिस्प्लेच गेला. काय विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराज इतकं सुंदर या अभंगात बोलतात की संत मार्गी चालती त्यांची लागोमज माती. आम्ही जी पायी वारी करणारे वारकरी आहे त्यांच्या खाली आम्ही माती घेऊन आम्ही कपाळाला लावतो आणि संतासोबत चालताना काय सुख भोगत आहोत आम्ही हे फक्त आम्हालाच माहिती. कारण का तर संत समागमी धरावी करावी परमार्थाची. पण कसं वारकरी महिन्याची वारी, आता पुढल्याच महिन्यात वारी आहे. काय करते तर बाबा की एक 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 रिकाम्या पिशव्या असतात. प्रत्येक महाराज कीर्तनात सांगते पिशव्या गोळा करीत फिरते, केळाचे टरफुलं ती खाते तर महाराजाच्या अंगावर टरफुलं टाकतात. त्याचं लक्ष असते का वारीवर? काही नाही. कीर्तन सुरू झालं तर कीर्तनाकडे लक्ष नसते. जेवाय कवा भेटते ते पहिल्या पंक्तीला जेवाय बसणार. एक असाच वारकरी चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, चंद्रभागेमध्ये त्याला पीटी गवसली म्हणला आता इथं उघडून बघायचं नाही म्हणलं, माझं बायकोवर लय प्रेम आहे म्हणलं, बायकोला नेऊन दाखवायचं. शेजारची मित्रमंडळी म्हणली अरे बघ उघडून म्हणले इथं. नाही मला बायको शिव काही करीतच नाही. बर घरी गेल्यास ती पीटी बायको म्हणली काय आणले? म्हणली तुझ्यासाठी पीटी आणली म्हणली. तिथंच उघडून बघावं. नाही म्हणलं आजपासून तुला विचारून काही केलंय का? नाही उघड म्हणला तू. त्या बायकोनं ती पीटी उघडली आणि त्या पीटी उघडल्याबरोबर त्याच्या सगळं वारकाचं सामान निघालं. ही अशी वारी नाही म्हणजे जगद्गुरु तुकोबा. संत मार्गी चालते, आम्ही संतांच्या मागे चालणार. कारण का तर पहिले कीर्तन जगद्गुरु तुकोबारायचे कसे आहेत. आता सगळे आता ही सुविधा निघाल्या, बरं आहे माईक आहे ही आहे. थोडं कुरकुर वाजलं की ती माईकवाल्याला म्हणणार रे आवाज वाढव, ही कर असं कर तसं कर. पहिली चालतील नाही की ती वारकरी रुसून बसतात. आता सगळ्या सुविधा. पण त्या काळचं जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन कसं असेल एक खरं तर दृश्य जर आठवलं पुढं तर काय, लोहगावला कीर्तन व्हायचे जगद्गुरु तुकोबारायचे आणि जगद्गुरु तुकोबारायचे कीर्तन व्हायचे. सगळे कीर्तनाला यायचे असेच सगळे. पण एक कीर्तनाला लोहगावला यायचं नाही, त्याचं नाव शिवबा कासार. शिवबा कासार यायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, ऐकणाऱ्या श्रोत्याला म्हणायचे की बाबा शिवबा कासार कीर्तनाला का येत नाही, शिवबा कासार का कीर्तनाला येत नाही. सगळे वारकरी टाळकरी त्या शिवबा कासाराच्या घरी जायचे म्हणायचे अरे तू कीर्तनाला येत नाहीस, आम्ही कीर्तनाला जातो, आमचे नाव जगद्गुरु तुकोबाराय घेत नाहीत आणि तू कीर्तनाला येत नसून तुझं कीर्तनाला तू शिवबा का येत नाही कीर्तनाला, शिवबा का येत नाही जगत. शिवबा कासार म्हणला महाराजाचे म्हणायचे धंदे असते मला, पण मला कीर्तनाला यायचं नाही. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणलेस का, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले कीर्तनाला शिवबा कासाराला घेऊन यायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता कसं आणायचं. आता देव संत म्हणजे देव म्हणजे संत, बरोबर. आता शिवबा कासाराला तर कीर्तनाला आणायचं, पण कसं आणायचं. असाच एक ब्राह्मण बुवा, त्याला एक दृष्टांत दिला देवानं पांडुरंगाच्या. दृष्टांत दिला की तू एक यज्ञ करून लोकांना अन्नदान कर ब्राह्मणाला. आणि त्यानं त्यावेळेस दुष्काळ होता. याजानं पैसे काढले 10,000 याजानं काढले, अन्नदान केलं. 6 महिने गेले, 7 महिने गेले, 8 महिने गेले. सावकार मला शिवबा कासार आपलं ब्राह्मण बुवाला म्हणला पैसे आता नाही, पुढल्या महिन्यात देतो. बरं ठीक आहे. सावकार म्हणला पुढल्या महिन्यात का, मग पुढल्या महिन्यात देतो. पुढल्या महिन्यात आला सावकार, पैसे थांबा
थांबा. कोण म्हणायचे? ब्राह्मण बुवा. अरे कुठवर थांबायचं, पैसे टाक. मग ती ब्राह्मण बुवा शेजाऱ्याच्या घरी गेला, मला 10,000 रुपये भेटतील का? ती म्हणलं इथं का पैशाचं झाड आहे का? पैशाचं इथं झाड आहे? आमच्याकडे पैसे नाहीत म्हणलं. शेजारी म्हणला बरं आता पैशाचं तर झाड कुणाच्याच दारात नाही, बरोबर आहे का? आता ब्राह्मण मंडळी हुशार असते. आता ब्राह्मण मंडळी हुशार असते. त्यांनी काय केलं, आता पैशाचं झाड तर दारात कुणाच्या नाही. त्यांनी काय केलं, ज्ञानोबराय पैसे गेले आणि तिथं जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ आणि पदर पसरला ब्राह्मण बुवानं. आणि पदर पसरल्यास म्हणले ह्या कलियुगामध्ये ही पिंपळ लाकडी दिसतोय, ह्याला सोन्याचा करा आणि त्याचं एक पान माझ्या पदरात टाका, जेणेकरून मी 10,000 रुपये घेतलेले माझं ही देणं फिटल. देणं फिटल म्हणले तर ज्ञानोबरायनं दृष्टांत 6 महिने दिलाच नाही. त्या ब्राह्मण बुवानं 6 महिने अनुष्ठान घातलं तिथं आणि ज्ञानोबरायनी दृष्टांत दिला. म्हणले आता आळंदीचं कोर्ट बंद आहे, म्हणले देऊचं चालू आहे, जगद्गुरु तुकोबराकडे जावं लागलं. कीर्तन चालू जगद्गुरु तुकोबराचं. कीर्तन संपन्न ब्राह्मण बुवा पुढून आले. ब्राह्मण बुवा पुढून आले की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा ज्ञानोबरायनं तुम्हाला धाडलंय ना पैशासाठी माझ्याकडे, ज्ञानोबरायनं तुम्हाला माझ्याकडे धाडलंय ना पैशासाठी. ब्राह्मण बुवाच्या कानातून धुरच निघाला. अरे म्हणले आता ज्ञानोबरायनं मला दृष्टांत दिला म्हणले आणि मी जगद्गुरु तुकोबरायला कसं काय? नाही म्हणले जगद्गुरु तुकोबराय म्हणले हरकत नाही म्हणले आले. आल्यानंतर म्हणले काळजी करू नका म्हणले पैसे देतो म्हणले. पट्टी गोळा करून द्यायची, पट्टी गोळा करून द्यायची. म्हणले आता पहिली पट्टी कुणाकून घ्यायची तर शिवबा कासाराकून. शिवबा कासार कीर्तनाला येतही नव्हता आणि काहीच नाही, पण पहिली पट्टी सगळं गाव जमा झालं. जगद्गुरु तुकोबराय आले, जगद्गुरु तुकोबराय गेले. म्हणले शिवबा कासार बाहेर ये. बाहेर आले शिवबा कासार. जगद्गुरु तुकोबराय म्हणले पट्टी द्या. शिवबा कासार म्हणले एक तर मी कीर्तनाला येत नाही, एक तर म्हणले मी पट्टी देत नाही, पट्टी देत नाही. काही काही गावांनी भरपूर आता पट्टी सप्ताह करणाऱ्याला काही कमिटी करू देत नाहीत पुढे. या जी बिगारी नाही पैसे देते का ती सप्ताह झाला की एक माणूस येते म्हणते सप्त्यातली थोडी हळद उरली होती, काय झाली तुला लावाय ठेवली म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल त्याला लावाय ठेवली. काही विचार एक तर मला शिवबा कासार मी पट्टी देत नाही, काही देत नाही आणि तुम्ही माझ्याकडेच आला. तर आता सगळं गाव गोळा झालं आणि पुन्हा ती काय कळली राव, बरोबर आहे का? गाव गोळा झाल्यानंतर पैसे द्यावंच लागते. शिवबा कासाराने एक आणा जगद्गुरु तुकोबरायला, जगद्गुरु तुकोबरायने ती एक आणा घेतला आणि ब्राह्मण बुवा म्हणले एवढ्या एका आण्यानं काय 10,000 रुपये, 10,000 रुपये देणार. जगद्गुरु तुकोबराय म्हणले जरा थोडं दम काढ, जरा थोडं दम काढशील का? म्हणजे हो काढ. वारकऱ्याच्या हातातून एक परीस घ्यायला लावला, एक दगड घ्यायला लावला आणि त्या दगडाचा परीस झाला आणि ती आण्याला चिटकावला आणि आण्याला लावल्यानंतर तिची अनेक नाणी तयार झाली आणि नाणी तयार झाली. ती जगद्गुरु तुकोबरायने काय केलं, ती पटमन ती खडा घेतला आणि त्या विहिरीत टाकले. शिवबा कासार म्हणले काय जगद्गुरु तुकोबराय येडे असते का काय असते? आता ही खडा जर मला दिला असता तर माझी ही एक जर आणा लावला तर दुप्पट होते. आणि ब्राह्मण बुवाला ते पैसे दिले. ब्राह्मण बुवाला पैसे दिले असते. म्हणले जगद्गुरु तुकोबराय मला अजून पैसे पाहिजे. आता जगद्गुरु तुकोबरायला म्हणले आता मग आता ब्राह्मण बुवाच्या जुळीमध्ये जुळी सोबतच असते की ब्राह्मण बुवाची ती जुळी काढली, जुळी त्याच्यामध्ये ती चमचे वाट्या बहुतेक ब्राह्मण दशक्रियाचा असावा. विठ्ठल विठ्ठल चमचे पुन्हा कानातलं ती मळ काढायचं ती असते ती बी समोर ठेवलं. जगद्गुरु कोण करायचे त्याचं? एक वारकऱ्याच्या हातातून ती दगड घेतला आणि दगड घेतल्याच्या नंतर आणि ती सगळ्या त्या वस्तूला लावला. तिचं सोनं झालं आणि जगद्गुरु तुकोबराय ती खडा पाण्यात टाकणार तर शिवबा कासार तिथं आधीचा असा. म्हणजे ती जगद्गुरु तुकोबराय खडा फेकतील आणि मी ती झेलेल खडा. पण जगद्गुरु तुकोबरायने काय केलं, ती खडा इथं ठेवला कमरड
कमरट ठुलान दुसऱ्या दिवशी कीर्तन सुरू झालं. शोभा कासार म्हणले आता कीर्तनाला जावं लागणार आहे. कारण का तर कीर्तन जर चालू झालं आणि जगद्गुरु तुकोबाराय जर नाचले आणि ती परीस जर खाली जर पडला तर ती मला परीस भेटल. आणि जगद्गुरु तुकोबाराय असेच जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनात शिवबा कासार असाच समोर बसायचा. पण जगद्गुरु तुकोबारायच्या चेहऱ्याकडे बघत नव्हता, कमरकडे बघत होता. कारण का तर कंबरमध्ये परीस होता. 8-9 महिने झाले, 8-9 महिने झाले, पण ती परीस काही खाली पडला नाही. 9 महिने झाले. पांडुरंग परमात्म्यानं शिवबा कासारला दृष्टांत दिला. एक गाडी बैल तर तुझ्याकडे पहिलेच आहेत. एक गाडी घे, बैल घे आणि पुण्याला जा, पुण्याहून लोखंड आण आणि तू व्यापार कर. शिवबा कासारानं व्यापार करायला सुरू केला. व्यापार करीत करीत संध्याकाळी कीर्तनाला यायचा. आता लोखंड आणायचं पुण्याहून मला परीत जर गवसला तर पूर्ण त्या लोखंडाला जर लावलं तर त्याचं सगळं सोनं होईल. एक महिना व्यापार चालू केला आणि व्यापार चालू करीत असताना एक गाडी पुण्याहून संध्याकाळी लोखंड भरल्यास त्याच्यात 3 गाड्या तयार झाल्या आणि 3ही गाड्यात सोनं तयार झालं. सोनं तयार झालं आणि शिवबा कासाराच्या घरी ही 3ही गाड्या 4 वाजता आल्या. पहाटे 4 वाजता आल्या. पहाटे 4 वाजता आल्याबरोबर शिवबा कासार उठला. शिवबा कासाराने बघितलं तर सगळं सोनच. आता सगळं सोनं झालं. शिवबा कासारानं त्या गाड्याला विचारलं, अरे म्हणले आपण तरी एकच गाडी लोखंड भरले आणि 3 गाड्या कशा तयार झाल्या? ती सेनापती म्हणले आम्हालाही काही माहित नाही. ती गडी म्हणजे आम्हाला सोनं कसं झालं काहीच माहित नाही. मग शिवबा कासाराच्या ध्यानात आलं, अरे रे रे 9 महिने मी कीर्तन ऐकलं. 9 महिने कीर्तन वरवर ऐकलं आणि जर खरंच जर मनातून जर कीर्तन आज ऐकलं जर असतं तर मनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मी जर मनातून जर खरंच जर कीर्तन जर ऐकलं असतं ह्या देहाचं सोनं झालं असतं. मग ते सोनं आता कुठं न्यायचं? जगद्गुरु तुकोबारायकडे तुकोबारायकडे न्यायचं. आणि गाड्या चला रे म्हणले जगद्गुरु तुकोबारायकडे फिरवा म्हणले. गाड्या फिरविल्या बरोबर गाड्या बायको आली समोर. शिवबा कासाराची बायको समोर आली. शिवबा कासारानं बाया महाग सारल्या पहिल्या. आता बाया महाग सारायचं राहिलं. आता सारूने बी बरोबर आहे. पहिले माणसं आता काय मला सांगायची गरज. आमची आजोबा बी होते, मला माहित होतं. मिश्या अशा तैट होत्या, रुबाबदार होत्या. एक आख टमाटो बसत होतं त्या आकड्यामध्ये. आता अंगूर बसत नाही मिश्यामध्ये. अंगूर बसत नाही. असा हात बाया महाग सारल्या बाया महाग सारल्या. ए सराक म्हणले बघा ही सोनं सगळं जगद्गुरु तुकोबारायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायचं आहे. सगळ्या गाड्या जगद्गुरु तुकोबारायकडे नेल्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हे तुमचं सोनं आहे म्हणले, हे माझं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मला काही मठफीड बांधायचं नाही म्हणले. कशाला आणलंय म्हणले. तर आता ह्या सोन्याचं काय करायचं? एक काम कर म्हणले जगद्गुरु तुकोबाराय शिवबा कासाराला. ह्या लोगावला पाणी पिण्यासाठी विहीर नाही म्हणले. तू पाण्याची विहीर बांध. त्याला शिवबा कासाराची विहीर मानतात. बघा विठ्ठल विठ्ठल. शिवबा कासार गुंतले भजनाला. सकाळी उठले की जगद्गुरु तुकोबारायचा हरिपाठ, काकडा, कीर्तन. शिवबा कासार कीर्तनाला जायचे आणि त्याची बायको म्हणायची आता बिघडली, आता आमचे मालक बिघडले म्हणले. आता काय करावा ह्याचा विलास? संत मार्गी चालत ह्याचा आता विलास काय करावा? तर जगद्गुरु तुकोबाराचे कीर्तन चालू असताना शिवबा कासाराची बायको आली. शिवबा कासारानं अरे बापरे म्हणली ही इकडं कीर्तनाला कशी आली म्हणली. ही नंतर पिक्चर बघायला जायला पाहिजे. कीर्तनाला कशी आली म्हणली. शिवबा कासारा उठून बघितलं. कीर्तन संपल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणली जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही माझ्या घरी जेवायला चला म्हणली. तुम्हाला पुरणपोळी करते म्हणली. पुरणपोळी करते. बरं ठीक आहे म्हणले पुरणपोळी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हो. जगद्गुरु तुकोबाराय निघाली. शिवबा कासार टाळ मर्दन गोळा करण्यातच बेज गेले. पुढे गेल्याबरोबर कडक 5 हांडी तापविली.
म्हणजे जगद्गुरु तुकोबारायला म्हणली तुम्हाला आता मी आंघोळ घालते, आंघोळ केल्या स्नान करून पुन्हा आंघोळ झाली की जेवण करू. बरं ठीक आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कडक पाणी 5 हांडे तापवलं, ती कडक 1 हांडा जगद्गुरु तुकोबारायच्या पाठीवर टाकला आणि पाठीवर टाकल्या तर म्हणून सगळे आताडी जाळली आणि देवाला धावा केला. जळी माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माये बापा. आणि असं म्हणल्याबरोबर देव आले, पांडुरंग परमात्मा आले. पांडुरंग परमात्मा आल्याबरोबर हांडाचं पाणी वरून ओताय चालू, टाकाय चालू, आंघोळ घालाय चालू. देवानं हातमध्ये घातला, हातमध्ये घातल्या वरून गरम पाणी पडायचं आणि खालून थंडगार पाणी. मग जगद्गुरु तुकोबारायनं लाय साबण लावून आंघोळ केली. मग आता गार पाणी पडायला म्हणलं, गार पाणी पडायला. ती म्हणली एवढं गरम पाणी, तिचे हात इतके भाजले. म्हणली एवढी तरी थंडगार. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झाले. जगद्गुरु तुकोबारायची आंघोळ, हा चला या जेवण कर. 20 घालून 20 लाडू बनवले. लाडू बनवल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायला म्हणली बसा, म्हणली तुम्हाला जीव घालते म्हणली. आणि लाडू तयार. जगद्गुरु तुकोबारायला काय आता वारकरी म्हणल्यास कणा कण कणा कण कणा कण लाडू खायले. देव बाहेरच उभा होते. देव म्हणले जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्ही बाहेरच या म्हणले, ह्या बाईची पुणे तिथंच करतो, फक्त बाहेरच या. जगद्गुरु तुकोबारायनं कण 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 लाडू खाल्ले, तंदुरुस्त झाले. आणि जगद्गुरु तुकोबाराय निघून गेले. निघून गेल्याबरोबर 2 मिनिटाला त्या शिवा कासराच्या बायकोला त्याला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाल्याबरोबर सगळी फोड आणि ती गलित रोग झाल्यामुळं ती सगळ्या त्या ह्याच्यामध्ये गल्लीमध्ये वास आल्या. शिवबा कासारा आले. शिवबा कासारानं ओळखले जगद्गुरु तुकोबारायला काहीतरी भानगड झाली आणि हार खुटीला अडकलेला होता. आणि वास सुटला. वास सुटल्याबरोबर सगळे वारकरी आले. वारकरी म्हणले अरे शिवबा कासार काय बघतोस, वैद्याकडने नाही म्हणले, हिला वैद्याकडे यायचं नाही म्हणले. माझ्या जगद्गुरु तुकोबारायला माझ्या त्रास दिला हिनं. गरम पाणी अंगावर वाचलं आणि 20 लाडू 20 घालून बनवले खाऊ घाल. हिला माफी नाही. तितक्या रामेश्वर भोटबो आले आणि रामेश्वरला पदर पसरला शिवबा कासाराच्या बायकोनं. तुमच्याही अंगाची लाही लाही झाली. मला माहिती आहे जगद्गुरु तुकोबाराय मला माफ करणार नाही, पण तुमच्याही अंगाची लाही लाही झाली तरीही तुम्हाला क्षमा केली. मलाही तेवढं ते क्षमा. तुम्ही बोला जगद्गुरु तुकोबारायला. अरे रामेश्वर भोट्टबुवा म्हणले माझ्या ज्ञानोबारायचा दरबार आहे, माझ्या परमात्म्याचा दरबार आहे, माझा संतांचा दरबार आहे, का तुला माफ करणार नाहीत. फक्त एक काम कर, ज्या ठिकाणी तू जगद्गुरु तुकोबारायला आंघोळ घातली त्या ठिकाणची माती घे आणि कपाळाला लाव. ते जगद्गुरु तुकोबाराय दृष्टांत देऊन आघाड्याच्या पहिल्या
कीर्तन बी करतात वाटते आणि पकवाज बी वाजते दोन्ही गुण बी वाजतात म्हणा आणि हसताना देखणी दिसते लग्न झाले का नाही आयो जसं जसं वाजू देत तस तसं कानातले कुंडल गुळू 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 हाल लग्न बघू आता होय विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायनं सांगितले की संतांच्या वारकरी चालणाऱ्याच्या त्यांची माती जरी आम्हाला कपाळाला जरी लावाय जरी फुटली तरी आम्ही खूप नशीबवान आहे उगाचच लांगे असून त्याचा परमार्थ करायचा नाही बरोबर आहे संत चरण क्या बात है कसाही परमार्थ करायचा नाही परमार्थ करायचा तर भावे गावे गीत शुद्ध करून याची बस आणि संसारात काय संसारात दुःखच आहे संसारात दुःखच आहे कवर लग्न होतं लग्न एक वर्ष 2 वर्ष 3 वर्ष बाकी काय लग्न झाल्या तर काय आता काय महेश महाराज तुमचं दैवत कोणतं आहे दैवत देव हा तुळजा भवानी बर आता लग्न झाल्यास ही खंडोबा जिजुरी असते तसं म्हणाल खंडोबा जिजुरी खंडोबाला लग्न झाल्यास बायको घेऊन 5 पायऱ्या खंडोबाला चढतात वाटते का जिजुरीला खंडोबाला 5 पायऱ्या तुमचं खंडोबा आहे काय 5 पायऱ्या चालल्या होत्या नाही आयो 5 पायऱ्या नियम आहे म्हणून म्हणाले ते असते म्हणून ते लग्न झाल्यास बायको 5 पायऱ्या चढायच्या खांद्यावर पण एक पुण्याचं जोड पालतं
पुण्यात जोडपं आलं तर लग्न नवीनच आणि त्यांचं 35-55 होतं. वय नाही वजन. बायकोचं 55 आणि ह्याचं 45 ह्याचं 40. वय खरपड होतं. आणि मी दर्शन घेऊन तिथंच पायरीला बसलो होतो. लांबूनच म्हणलं मी ही रामाला धनुष्यबाण उचलत नाही. म्हणलं ही रामाला धनुष्यबाण उचलत नाही. आता 4-5 पोरं आले म्हणले 200 रुपये द्यावं लागतात. म्हणलं 200 रुपये जर नाही जर दिले तर बायको 5 पायऱ्या खांद्यावर चढावं लागतात. आता ह्या 200 रुपये ह्याला दिवस तर ही बायकोच 5 पायऱ्या चढावं म्हणली. होय तसला बुवाजा घेऊन उठलं राहतं. त्यांना लय हसू येईल. आता त्याच्यासाठी काजू बदाम खात ही जरा बॉडी तयार होत्या. ते तसलं बुवाजा घेऊन उठलं. कस्तरी खांद्यावर घेतलं. आता 55 किलो म्हणले जोक आहे का. टरारा इथवर चेडी फाटल्या बरोबर कस तरी 3 पायऱ्या चौथ्या पायरीला जगदंबा वरूनच दिली खाली टाकून दिली जगदंबा. ही संसारातलं सुख. एक लग्न झाल्या 4 महिने 5 महिने काय नाव घ्यावं. नाव इतकं भारी घ्यावं की काय सांगायचं. नाव इतकं देखणं की बस असं नाव घ्यावं. कसं घेऊ काय एखादा खरं काय वाढून देतात का नाही. आधीच वाढून देत नाहीत पण आता म्हणलं आता माईक मध्ये म्हणावं. म्हणलं नाव असं घ्यावं की बस त्याच्यात देवाधर्माचं थोडं नाव आलं पाहिजे. नाव कसं घ्यायचं सांग का. आजीबाईले हसले बरं का भारी. असं नाव घ्यायचं. माता माऊली येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी त्याला घोंगरे बारा पान खाते. 13 गाम येतो जरा तिकडून आला या पण दिली सुपारी देते. वाण्याला हांडा नेते वाड्यात 7 वाड्यात पलंग पानगावर गादीवर बशीत कपात घडीत वाजले 1 आणि पांडुरंगाचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायची लेख. हा ही पाठ होईल का तुम्हाला. पाठ होत नाही. इथून जर नाव घेतलं तर मोरोड येऊस तर माझं गाव येऊस तर संपायचं नाही. संतांचा मार्ग चालावं पण बुवाच्या नाही. आताची बुवाचे महाराज कसे आता भिक्षाम देही मा म्हणले एक दारात लिकरू खेळत होतं. खेळल्याबरोबर ते 5चा रोकडा खेळत होतं. 5चा रोकडा खेळत त्या साधू पशी जाऊन गेला. दरवाजातच आला साधू. 5चा रोकडा खाली पडल्या बरोबर त्या साधू बुवानं गपकन पाय त्या 5च्या रोकड्यावर 5च्या रोकड्यावर ठेवल्या. ती लिकरू रडायलं. लिकरू म्हणली आम्ही लिकरू म्हणलं आहे म्हणलं बाबानं 5च्या रोकड्यावर पाय ठेवलाय म्हणली. आई बी हुशार होती. जाऊ दे म्हणली खोटा आहे म्हणली ती 5चा. त्या साधूनं गपकून बाजूला पाय म्हणले पैसे घेतले म्हणले बारका कुठे मी कसं टाकून देतो पण ती खोटा होता. असा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले परमार्थ करायचा नाही. कारण का तर संतांच्या मागे जर चाललं तर काय होते. साधन करायची काय. आता संतांच्या मागे चाललं तर दुसरं साधन करायची काय गरज नाही. तर मग साधन करण्यासाठी काय करावं लागेल. आत्मानम सततम रक्षत दार हिरंबे आणि धनी हिरंबे. आत्मकल्याण करून घ्यायला पाहिजे. आत्मकल्याण. आता आत्मकल्याण कसं करून घ्यावं. आत्मकल्याण कसं करून घ्यावं की एक साधू बुवा एका गावामध्ये दररोज सकाळी यायचे दर्शन करायचे आणि ती साधू बुवाचं 1-2 तास आराम त्या मंदिरामध्ये करायचे. आणि एक मुलगा यायचा आणि मुलगा आल्यास पाया पडायचा आणि ती साधू बुवा त्या बाळाला बोलून बाळ्या इकडे तू आत्मकल्याण करून घे. ती मला आत्मकल्याण करून घ्यायची काय गरज आहे. आत्मकल्याण माझी आजी आजोबा माझी बायको माझे लेकरं माझ्यावर सगळं प्रेम करते. मला आत्मकल्याण करून घ्यायची काय गरज आहे. बाळ्या आत्मकल्याण करून घे. तसाच निघून जायचा. दुसऱ्या दिवशी यायचा दर्शनाला साधू बुवा म्हणायचे बाळ्या आत्मकल्याण करून घे. तिसऱ्या दिवशी यायचा बाळू आत्मकल्याण करून घे. आत्मकल्याण करून घे म्हणतो साधू बुवा. आत्मकल्याण माझ्यावर सगळे प्रेम करतात. ही तुला गोष्ट पटवून देतो म्हणून तुला ही गोष्ट 1 महिन्यात पटवून देतो की बाबा हे तुझे कुणीच नाही.
तुझे आजी आजोबा नाहीत, वडील नाहीत, लेकर नाहीत, बायको नाही, कोण नाहीत. मी तुला एक पटवून देतो. बरं ठीक आहे म्हणजे साधूबुवा तपस्वी होते. साधूबुवा तपस्वी होते आणि तिथं बाळ्याला 15 दिवसाला ती विद्या शिकवली. कशी शिकवली की 10 मिनिटं श्वासोश्वास बंद करायचा आणि त्या बाळ्याची ती विद्या प्राप्त त्याला झाली. साधूबानं सांगले, बाळू इकडे तुझी परीक्षा पास. तू काय कर, तुझी बायको किती वाजता उठवी ती? म्हणला 5 वाजता. तू किती वाजता उठतोस? 5 वाजता उठवी ती म्हणला, पण मी 5:30 ला उठतो म्हणला. 5 वाजता जर तुझी जर बायको जर उठवाय जर आली तर तू समाधीस्थ व्हायचं. समाधीला मी आल्यावर पडायचं, काहीच करायचं नाही. ती म्हणला, बाळू म्हणला, साधू बुवा मी जर खरंच जर मेल्यावनी जर पडलो तर ही खरंच जाळाय नाही म्हणला. साधू बुवा म्हणला, मी कशाला आहे म्हणला, मी तिथे येतो म्हणला. जगाच्या कल्याण संताच्या मी कशाला आहे म्हणले, मी तिथं लगेच येतो म्हणले. बाळू मला, साधू बुवा बरं ठीक आहे म्हणला. 5 वाजता समाधीस्थ झाला आणि 5 वाजता समाधीस्थ झाल्यास बायको उठवाय आली. बाळ्या 1 बी नाही, 2 बी नाही, काहीच नाही. आता 5 मिनिटं झाल्यास उठणं झाल्यास आता ते माता माऊली कालवा चालू झाला. हा हो 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 हे सगळं चालू झालं. सगळे गोळा झाले. बाळ्याला बसविलं आणि सगळे गोळा झाल्यास पाहुणे रावळे आले आणि म्हातारी आरडायली म्हणजे माय म्हणली, मला देवानं न्यायचं सोडून, पिकल्यालं पान न्यायचं सोडून माझ्या नातवाला नेलं म्हणली. काय देव बी याडा असं ही. त्याचा बाप म्हणला, बाबा म्हणला ह्याचा बाप याडा होता, ह्याच्या आपण नाताच्या हातात कारभार देणार होतो म्हणला, पण आता ही कुणाच्या हातात देऊ, ह्याचा तर बाप याडा आहे. त्याची बायको म्हणली, आता मी का वांज राहू का, कुणाकडे बघू. असं सगळं कालवा झाला. हा असं उचलायच्या टायमाला साधू बुवा आले. म्हणले थांबा म्हणले, गर्दा करू नका म्हणले. बाळूला मी जाग करतो म्हणल्या. सगळे म्हणले आजी आजोबा म्हणले, खरं हो काही टेन्शन नाही म्हणले, करतो म्हणले. ते म्हणले 1 गिलास दूध आणा म्हणले. 1 गिलास दूध आणा म्हणले. काय एक नव्हे ते ना, गिलास आणा म्हणले. आणि गिलास आणल्याबरोबर काय केलं, खिशातून साखर काढली पुडी. ती काय साखर होती आपण चहामध्ये टाकतात, त्या गिलासात टाकली हलवली गोड. म्हणजे आजोबाकडं ती गिलास, आजीकडे गिलास नेला. म्हणले, आजी तुम्ही म्हणत होता की पिकल्याला पान गळा नेलं कसं नाही, काही नाही. मग नाताला ठेवायचं सोडून मलाच न्यायचं, तर नाताला कसं असं तसं रडत म्हणाली. आता काय करा, पिकल्याला पान गळूस तर तुम्ही ही गिलास घ्या. तुम्ही गिलास घेतला की तुम्ही मरताना बाळ्या उठ. आता बाळ्या उठल म्हणल्याबरोबर ती आजी म्हणली, साधू बुवा म्हणली आजूक मी वाटाने करा खाते म्हणली, मला मारायला. साधू बुवा म्हणले, बर म्हणले. बाळ्याला डोळचित होते. म्हणले, बाळ्या ऐकलंस का, समाधीस्थ बाळ्यात बघ, ऐकलंस का, ती गिलास आजोबाकडे नेला. आजोबा तुम्ही ही गिलास घ्या, तुम्ही मारताना बाळ्या. आजोबा म्हणला, येड लागले का साधू बुवा, सगळा कारभार माझ्याकडे आहे म्हणला. 40 एकरचा म्हणला बँकेचे कारभार सगळे माझ्याकडे. ह्याचा बाप येडा होता म्हणून माई घेणार नाही म्हणले. घरातला कारभार कोणतरी शहाण्यानं चालवावं लागेल म्हणले. बरं ठीक. मग ती गिलास त्या बाळ्याच्या बापाकडे न्याला. ही तुम्ही गिलास घ्या. बाळू उठल.
ती म्हणला एवढ्या घरामध्ये एवढ्या लेकरामध्ये कुणीतरी येडं पाहिजे म्हणा. मी काय गिलास घेणार नाही. ठीक. आईकड गेला. आई म्हणली आईकड दिला. आई म्हणली मी ही काही घेणार नाही म्हणली. माझ्या मालकाला कोण सांभाळील मला काही नको. मग बाळ्याच्या बायकोकडे गिलास दिला. म्हणली ए साधू बुवा म्हणली मी दुसरं लग्न करीन म्हणली, पण ही गिलास पिणार नाही. ही मी गिलास पिणार नाही. साधू बुवा म्हणले बरं ठीक आहे म्हणले ही गिलास मी पितो. साधू बुवा काय म्हणले अगोदर तर आल्या साधू बुवा म्हणले ही आजीला गिलास दिलता का, आजीला गिलास दिलास म्हणले ही आजीबाई तुम्ही गिलास घ्या. बाळू उठल. पाहुणे रावळे आलेले म्हणले कोण कोण येईल ती बघून या. तिथं पाहुणे रावळे सगळे थांबले नाही. आणि साधू बुवा म्हणले मी घेतो म्हणले गिलास मी घेतो म्हणल्या गाववाल्यांनी फटाके वाजवाय चालू केले. फटाके वाजवाय चालू केलं. आणि त्या बाळ्याचा आजा म्हणला महाराज तुम्ही गिलास घ्या तुमची पुण्यतिथी करू दरवर्षाला पुण्यतिथी करू म्हणला. आरती वाळू म्हणला पण काय नाही म्हणला दरवर्षी मिरवणूक काढू म्हणला तुमची. ही गिलास घ्या. ठीक आहे. आणि साधू बुवानं ती गिलास घेतला आणि गिलास घेतला गट 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 पेला. ती काय गावरान गायचं दूध होतं. गावरान गायचं दूध होतं. गट 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 प्याला. माणसं बाळ्याकड कधी उठल बघत नव्हता. साधू बुवा कवा मरत त्याच्याकडे. साधू बुवा कवा मरत त्याच्याकडे बघत होते. बाळ्याकड कुणी बघत नव्हतं. गाट 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 प्याला गिलास. गिलास प्याला म्हणले बाळ्या ओट म्हणले नाही कुणाचे कुणी हा नाही कुणाचे कुणी मान भारी आले तो मला येईल का नाही शिकवा बरं थोडं. बाळ्या उठला आणि बाळ्या उठल्यास महाराज साधू बाबा म्हणले निघालो म्हणले मी. साधू बाबा म्हणले बाळ्या म्हणला साधू बुवा मी तरी कशाला इथं थांबू म्हणला. मी तरी कशाला मला बी तुमच्यासोबत यायचे म्हणला. मलाही तुमच्यासोबत यायचे म्हणला. आणि बाळ्या उठला आणि साधू बुवाच्या पाठीमागं निघाला. आणि म्हातारी म्हणली बाळ्या कुठं निघालास तुला फुटाने आणाया निघालो म्हणले. म्हातारी म्हणती कुठं निघालास बाळ्या तुला फुटाने आणाय जायलो म्हणला. साधू बुवाला बाळ्या म्हणला साधू बुवा मला आता
तुमच्या पाठीमागे यायचंय. मला काय काय व्हायचंय तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. काय एक नोहे ते काय एक नव्हे ते. आता साधन करायची काही गरज नाही. दुसरं साधन करायची काय गरज नाही. गरज आहे गेल्या वर्षी हो आपलं बातचीत झालते खोलीमध्ये. मी आले बातचीत आपल्या दोघांची झालते. पुन्हा दोघ जण आले ही कोण आहे म्हणले. तुम्ही म्हणलो आजचा महाराज आहे म्हणे की म्हणलं हे आठवते मला. आणि सारखे चेहरा यांचा हसरा आहे बघा. सारखं हसतात मगापासून बघायला. माणसं हसणारी पुढे असावी का नाही. महाराजाचा चेहरा किती स्मित हस एकदम बारीक. माणसं एक एक कीर्तनकाराने किती बी हसविलं तरी हसत नाही. तिथल्या तिथं एक बी नाही दोन बी नाही. काय काय हसण्यासाठी 500 रुपये त्या इंजेक्शनला आहेत हसण्यासाठी. पण तिथल्या तिथंच कणत फ्रेश. अरे या जगण्यावर या मरण्यावर शतदहा प्रेम करा. कशाला महाकवीनं सांगितलं. जीवन दिले देवाने. देवानं आपल्याला जीवन कशासाठी. अरे जेने जीव दिला दान तयाचे चिंतन करे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता संतांच्या मागे आम्ही गेलो आणि संतांच्या मागे गेलो असताना आता संतांच्या मागे गेल्यास आम्हाला साधन आता काहीच करायची गरज नाही. पण संतांच्या मागे जाताना एक अजून एक साधन राहिले ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
कानातून दुरच निघाला इतका भारी वाजायला पकवास. येतो का आमच्यासोबत? काय नाही, आपण खेळीमेळी राहू, काय नाही. तुमचं कीर्तन असलं की मी वाजवतो, माझं कीर्तन असलं की तुम्ही वाजवायचं. माझं मी बी पकवाजाचा माझा तीच विषय होता पकवाज. हां, म्हणून तर बोलव, मला कळायले काय वाजवायला काय नाही. बहुतेक कीर्तन बंद करा म्हणून वाजवायला काय. तसं तर नाही काय. लय गरमी बी आहे, हां माणसं पटापट मरायले तर. पण आता ह्या मंडपात एक तरी मेल्याला कधी बघितला कुठल्याही सप्त्यात बघा हा, कधीच नाही. जागा कुणाची आहे? पवित्र भूमीचे मार्ग सांगी कोंबाची लवलो. इतकी भूमी पवित्र आहे. आता देव पर इथले देव, इथं देव आहे, आपण तिथून दर्शनाला येतो. पण इथल्या लोकांना माहितीच नाही की देवाचं काही लोकांना माहित नाही की देव दर्शन खरंच बरं का माहित नाही. ते जवळ असल्यास काहीतरी म्हणते की जवळ असल्यास कळत नाही, म्हणजे त्याची किंमत कळत नाही, असं आहे. बरं जाऊ. आता एकदा सुंदर भजन करू. मस्त परळीकराचं, टाकळीकराचं आणि देवाचंही अभिनंदन करून त्यांना सुस्वागतन बी करू, म्हणजे पुढल्या वाटीसाठी सुस्वागतन करू. सुस्वागतम गणरा, देवाचं जरी दार बंद असलं त्याच्या कानावर आवाज तर जावा. मला संतोष महाराज म्हणले, मी म्हणलं इथं उतरल्याबरोबर म्हणलं दर्शन करून येतो म्हणले. ती म्हणले दर्शन बंद आहे म्हणले. मी म्हणलं मुख दर्शन करून येतो, ती म्हणली मुख दर्शन बी बंद आहे. आता मी बी त्यांच्या पुढला मी म्हणलं नामदेव पायरीचं तरी दर्शन, ती म्हणले ती बी बंद आहे म्हणले. मी म्हणलं चालू का आहे म्हणलं. ती म्हणले आपला सप्ताह चालू आहे म्हणलं. पुंडले करायचं तर दर्शन घेऊ म्हणले. बरं मग इकडे यायची मिठी पळ पळ पळ. तर आम्ही एक तेवढं शेष घेणं उच्चिष्ट म्हणजे का, तर आम्ही संतासोबत जेवण करू. पण जेवण करू म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं घेऊन आम्ही करणार. कारण का तर ज्ञानोबरायाची एक ओवी आहे, आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. जसं ती दिवा असते, ती किडा गर 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 फिरते आणि त्या जाळावरच उडी मारते, दुसऱ्याला बी अंधारात टाकते ना आपण बी अंधारात टाकते. संत तसे नाही. कसं झालं आता एवढा दृष्टांत सोडून सेवा समाप्त करतो. 3 मिनटं कमी आहेत त्याच्यामुळं थांबलो नसता काय अडचणच नव्हती. नाही ना काय होते गावाकडलं आता ही लय चांगलं 7 ते 9. गावाकडं आपल्या शिंदे मामा 9 ते 11 कीर्तन असते. 11च्या पुढे गेलं
माता माऊली म्हणतात माय म्हणले हालकट मेला महाराज कुठून आणला म्हणते. इथं का दुसरी कमी होते का म्हणले टाइम डे पट म्हण. हे एका शेजारी होते. ह्यानं गाडी घेतली की ह्यानं बी मोटरसायकल घ्यायची. त्यानं काही केला तरी ह्यानं दुप्पट करायचा. मग ह्यानं काय केलं मला ह्या जाऊ द्या म्हणला ती संसारण फिवसार म्हणला मी एक करायलो की ही एकच करायली मी एक करायलो की ही एकच करायली. गेलं शेतामध्ये महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात सुरू केलं त्यानं भजन चालू केलं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चालू केलं भजन. चालू केलं शेजाऱ्याची बायको म्हणली माय म्हणली ती देवाचं भजन करायचं. बायकोचं ऐकत लवकर गेला आणि ती बी त्याच्या शेजारी जाऊन बसला. ह्यानं बी चालू केलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चालू केलं. महादेव प्रसन्न झाले म्हणले पहिल्या भक्ताकडे गेले. बोल म्हणले तुला काय पाहिजे बोल. ते म्हणला जर आपण जर मागावं तर आपल्यापेक्षा ह्यानं दुप्पट मागितलं तर. ती म्हणली महादेवाला म्हणले आधी तू त्याच्याकडे जा म्हणजे माझ्याकडे नाही म्हणले. मी आधी आलो म्हणजे त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे म्हणले बोल तुला काय पाहिजे. ते म्हणला आधी त्याच्याकडे जावं. महादेव म्हणले मी जाणार आहे म्हणले लवकर सांगा म्हणले काय पाहिजे. पहिल्या भक्ताकडे गेला आणि ती म्हणला देवा माझ्याकडे सगळं आहे म्हणलं. 2 डोळे आहेत 2 कान आहेत 2 हात आहेत सगळं आहे काय सगळं आहे म्हणलं महादेवा. त्याच्यातलं फक्त एक कमी कर म्हणलं. त्याच्यातलं एक कमी कर. त्याचा 1 डोळाही गेला त्याचा 1 हातही गेला आणि त्याचा 1 पायही गेला. दुसऱ्या भक्ताकडे महादेव गेला. आपण अंगी जळे आणि नागिरी जगाचे डोळे. दुसऱ्या भक्ताकडे गेला आणि दुसऱ्या भक्ताला म्हणला बोल भक्ता तुला काय पाहिजे. दुसरा भक्त म्हणला त्याला जेवढं दिलंय त्याच्या दुप्पट मला दे. त्याला जेवढं दिलंय त्याच्या मला दुप्पट दे. कारण का तर डोळेही दोन्हीही डोळे गेले ही गेले. तसं जगद्गुरु तुकोबा राहायचं नाही. एकदा जीव कुठं ठुला अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये.
हाय तुका म्हणे संतापाई. जसं टाकळी परळी कराने निश्चय केला. काय निश्चय केला की आपल्याला गावात सप्ताह करणं होणार. आणि काही लोक असे आहेत महाराज की साधा पाणी तापवायचा वतल घरी बांधणं, पण एवढा हे आटा सगळं करायचं, सगळं बघायचं, खरंच जोक नाही महाराज. तिने एक निश्चय केला. हा निश्चय याच्यामुळं तुका म्हणे, तुका म्हणे. आणि आता सेवा समाप्त करायची का राब वाढवायची? हा का लय कटाळा आला होय तुम्हाला? टाइम झाला. बरं, झालेली सेवा भगवंताची चरणी अर्पण करतो. काही जर चुकून जर शब्द जर गेला माझ्या मुखातून तर मला तुमचा मुलगा म्हणून माफ करा. आणि पुनश्च एकदा आमचे मृदंगवादक पुन्हा बसलेले, डबल बसलेले, एकदाच बसलेली सगळी बसले. शिंदे मामा असतील, संतोष महाराजाची सगळी कमिटी असतील. आणि मला महाराज ज्ञान कमी आहे, पण माझं आज भाग्यीत काय की आज तुम्ही माझ्या समोर बसून कीर्तन ऐकत उजळलेले भाग्य. हीच मोठेपण आहे महाराज, बाकी काही नाही. काय आता आपण तर बघत असतो, काय ज्ञान जर आलं तर त्या ज्ञानाला ज्ञान खाली घालते, त्याच्यावर ज्ञानाच्या वरी गर्व चढते. बर, गर्व ज्ञानाला उद्धारच गर्व येऊ देत नाही. गर्व काही कामच नाही. हरिपाठ नका का पाठ असो ना, आणि काही का नसना, पण दुसऱ्याच्या शेजारचा डाळा कधीच उपटायचा. दुसऱ्याच्या शेजारचा कधी डाळा. अहो समजा इकडं 2 एकर रान आणि इकडं आपलंच रान आहे. इकडं बी हरभरे नंबर 1 जोरात आहेत आणि इकडे बी खायला आलेत आणि आपल्या बी रानातले आलेत आणि मध्यभागी आपण उभा आहोत. खरं सांगा, माई शपथ सांगा, डाळा कुणाचा खवाडला? शेजारचाच खवाडते का ना? शेजारचा उपटायचा आणि आपला एकच उपटायचा आणि कोट्यावर जाऊन खात बसायचं. रुबाबानं म्हणायचं आमच्या रानातले. ह्याला काही अर्थ नाही. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. संगत गुण आणि घरी म्हणा बाहेर म्हणा चिडचिड काहीच नाही. एक क्षण देवानं दिला आपल्याला, ती फक्त आनंदात घालायचा, बाकी काहीच करायचं नाही. इकून एकाला आनंदी राहायचं, इकून एकाला आनंदित व्हायचा प्रयत्न करायचा, इकून एकाला नाराज कधीही करायचं नाही. झालं आयुष्य राहिलेच किती बघत बघत संपलं. इतक्या लवकर तुमचं संपणार नाही, कारण का तर तुमच्या चेहऱ्यावर वाटते म्हणून. बरं, झालेली सेवा भगवंताच्या पुन्हा एकदा आमची इनेकरी बाबा असते. आता भरपूर सांगण्यासारखं आहे, पण आता ही दरवर्षी म्हणल्यास काहीतरी भांडून राहू द्यावं लागेल की एकदा संपवायचं म्हणल्यास बरोबर आहे का? ती म्हणेन माय म्हणेन गेल्या वर्षी बी ही सांगितलं होतं ह्याच्या कीर्तनाला कशाला उभा राहायचं, बाय बसत्याला पलीकडे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली